शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा झालेली आहे। काल रात्री सिल्वर ओकवर 3 तास खलबतं झालेली आहे। शरद पवार आणि पार्थ पवार भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। तर शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये काल रात्री सिल्वर ओकवर 3 तास चर्चा झालेली आहे, 3 तास खलबतं झालेली आहेत। या भेटीचं कारण अस्पष्ट मानलं जाते। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत। अनेक भेटीगाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये घडताना दिसतायत। अनेक जण भाजपच्या नेत्यांसोबत किंवा महायुतीच्या नेत्यांमध्ये देखील भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि याच संदर्भात यात काही चर्चा झाली का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र कालची नेमकी भेट कशा संदर्भातली होती या संदर्भातला अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत। काय वाटतं, याच मुद्द्यासंदर्भातली भेट असू शकते का? नक्कीच ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार आणि सोबतच दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा, ज्या पद्धतीने या दोन मुद्द्यांवरती मागील अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते, त्या पार्श्वभूमीवर काल झालेली पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीला एक विशेष महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। शरद पवार यांची भेट सिल्वर निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांनी घेतली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाल्याची माहिती देखील कळत आहे। त्यामुळे विलीनीकरणाचा विषय असेल किंवा मग एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात असेल किंवा राजकीय चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झालीये का, हा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आणि जर झाली असेल तर मग या भेटीचे आपल्याला काही परिणाम आगामी दिवसात खरं तर पाहायला मिळू शकतात। सध्या जी माहिती अनेकांकडनं मिळतेय त्यानुसार पार्थ पवार यांचा विवाह सोहळा काही महिन्यांवरती येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे त्या संबंधित देखील ही भेट पार्थ पवार यांनी घेतली असंही बोललं जातंय। मात्र अजूनही याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी किंवा स्वतः पार्थ पवार यांनी दिलेली नाही। त्यामुळे काय नक्की भेटीचं कारण आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांनी अनेक दिवसानंतर थेट सिल्वर ओक गाठले, त्यामुळे राजकीय तर्कवितर्क हे लढवले जात आहेत आणि त्याला कारणही तसंच आहे। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की भेटीचं कारण काय आहे आणि या भेटीमुळे आगामी दिवसात काही आपल्याला परिणाम पाहायला मिळतात का। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।